कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत लावण्या इथे अर्णवची माफी मागण्यासाठी आलेली असते आणि त्याला ती सांगत असते, मला खरंच खूप शेमलेस वाटत आहे, मी जे काही केलं ते तुझ्यावरच्या प्रेमामुळे गेलं, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. मात्र अर्णव म्हणतो, मला तुझ्याबद्दल आता काहीही ऐकायचं नाही, प्लीज माझ्या नजरेसमोरून तू कायमची निघून जा. त्यावेळेला इथे लावण्या ईश्वरीचीही माफी मागते आणि हो, मी जाते, हे घर हे जग सोडून जाते अशी धमकी देऊ लागते. आणि तिने दिलेली ही धमकी ऐकून सगळ्यांना शॉक बसतो आणि तिला समजूत घालण्याचा इथे प्रयत्न आता ईश्वरी करू लागते. आणि जे काही तू बोलत आहे त्याची आम्ही तुझी माफी स्वीकारतो आणि प्लीज तुझ्या मनात हे काही जीव वगैरे देण्याचे विचार येत आहे ते आत्ताच्या आत्ता इथे संपव. दोघा मित्रांची इथे सांगड घालून देते आपली ईश्वरी, दोघांमध्ये पॅचअप करून देते. आणि संध्याकाळी जेवणासाठी अर्णव लावण्याला घेऊन जाणार असतो. त्यात ईश्वरीलाही चल म्हणत असतो, पण ईश्वरी नकार देते, तुम्ही दोघं मित्रमैत्रिणी जा असं सांगते. आणि ही सगळी घडलेली हकीकत नम्रताला जेव्हा कळते त्यावेळेला नम्रता म्हणते, तू अजूनही त्या बाईवर विश्वास ठेवून तुझ्या नवऱ्याला तिच्यासोबत पाठवणार? अगं वेडी झालीस की काय तू? असं म्हटल्यानंतर ईश्वरीची इथे ट्यूब पेटते आणि जेलसी तिलाही फील होऊ लागते आणि मग ती स्वतः आता त्यांच्यासोबत जायचं ठरवते. मात्र राकेश आणि लावण्याने इथे पुन्हा एकदा नवीन प्लॅन बनवला आहे. तो पाहण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.